दोन विषय माझ्या तुमच्या सगळ्याच्या समोर आहेत. मला तुम्हाला विचारायचंय. मला म्हणते विकासावर बोला, विकासावर बोला. चला बोलू विकासावर. तुम्ही 45 वर्ष मंत्री राहून जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या आधी 3ऱ्या नंबरला. आमचे उद्धव ठाकरे फक्त 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. मी धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला चालू केलं. आज डॉक्टर झालेली लेकरं तिथून बाहेर पडले, ती बी शासनाच्या मालकीचं. आणि हे ने त्याचं बंद कर म्हणावं, नाही तर तुझं तरी चालू कर म्हणावं. तुझं थांब येऊ, नाहीतर तुझं तरी चालू कर आधी. मी मेडिकल कॉलेज कुठं केलं? धाराशिवला. काय फायदा आहे तुम्हाला? 2 लाख, 2.5 लाख, 5 लाख रुपयाची जी शस्त्रक्रिया आहे ना, तिथं मोफत होती तुमची. कुठं? मेडिकल कॉलेजमुळं. पद्मसिंह पाटलाच्या काळात बी मंजूर झालं. कुठं केलं? नेरूळ. तुम्हाला वाटेल बारूळच्या शेजारी नेरूळ आहे काय की? नेरूळला. का हो? ती कॉलेज जर इथं झालं असतं, तुमच्या आजूबाजूला माणसं नाहीत का तडपडून मेलेली दिसली तुम्हाला? पैसे नाहीत म्हणून, इलाज करायची अवकात नाही म्हणून मेलेली दिसली नाहीत माणसं? जर कॉलेज इथं झालं असतं तर वाचली नसती का ती? वाचली असती का नसती? कुठं केलं? मुंबईला. ती बी सरकारच्या मालकीचं नाही. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, जी तेरणा कारखान्याच्या सभासदाची हाणलेली ट्रस्ट. आता त्या ट्रस्टचं सगळं सदस्य मंडळ सांगतो. मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चना पाटील, मरुस्तोर सदस्य मल्लू पाटील. आणि ह्यांच्या मालकीचं, ह्या ट्रस्टच्या मालकीचं ती कॉलेज मुंबईत. बर ती बी सोडा. त्या मेडिकल कॉलेजमध्ये एक तरी शेतकऱ्याचं लिकरू. आता उद्या 7 तारखेला मतदान आहे ना. 7च्या आधी पद्मसिंह पाटील, राणा पाटील, मल्लू पाटील आणि अर्चनाताई पाटील ह्यांनी अख्ख्या जिल्ह्यातनं एक पोरगा आणून फक्त व्यासपीठावर उभा करावं की आम्ही ही फुकट शेतकऱ्याचं लिकरू डॉक्टर केले म्हणून. एक 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 जर आणलं ना तरच मत मागायचं, नाही तर मागायचं नाही मत. एक सुद्धा नाही. कसं करतील? 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. 1.5 कोटी. 1.5 कोटी रुपये. आणि अशा 60 जागा दरवर्षी भरल्या जातात 1.5 कोटी रुपये घेऊन. किती झालं? 60 90 कोटी रुपये. कुठल्या कारखान्याला ऊस घालायचा नाही, कुठल्या कारखान्याला सोयाबीन घालायचं नाही, कांद्याचं रोप लावायचं नाही, ना कांदा आडतीला न्यायचा नाही. आई ते 90 कोटी रुपयाचं उत्पन्न वर्षाला. आणि 30-90 कोटी आणायचे वर्षाचे गोळा करून. 5 वर्षाचे किती झाले? 450 कोटी रुपये. आणि ती पैसे आणून इथं वाटायचे ना आपण भिकाऱ्यासारखे घ्यायचे आणि मतं टाकायचे. काहीच आपल्याला वाटत नाही. कुठं राग, स्वाभिमान, अभिमान आहे का नाही? म्हणजे आपल्याच पैशाचा हाणलेल्या जीवावर आपल्याला वाटायचं ना आपल्यावर राजकारण करायचं. पटतंय? आम्हाला करता येत नव्हतं का? पवनराजे निंबाळकर चॅरिटेबल ट्रस्ट, ओमराजे अध्यक्ष, ओमराजेच्या घरचे सदस्य, चल मेडिकल कॉलेज. आमचं सरकार होतं ना, उद्धव साहेबच मुख्यमंत्री होते. का केलं नसल? का तर प्रायव्हेट माणसाचं कॉलेज आलं की त्याचं पैसे गोळायला चालू होते. सरकारचं असेल तर माणसाला पैसे खर्च करावे लागत. काय नेमकं आमचं डाव आहे ती तरी सांगा. आम्हाला सारखं हिनवलं जातंय विकासावर बोला, चला बोलू. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्ग 14ला मोदी साहेबांनी घोषणा केली. 19 का झालं नाही हो? एक दगड सुद्धा लावला नाही. का लावला नाही? तवाच्या खासदाराला, तवाच्या सरकारला अडविलं का तुम्ही करू नको म्हणून. 19ला ओमराजे खासदार झाल्यावर मी विचारलेले तारांकित प्रश्न लोकसभेच्या रेकॉर्डवर आहेत. मी बोललेली भाषणं, मी केलेली भाषणं संसदेच्या रेकॉर्डवर आहेत. मी केलेला पत्रव्यवहार रेल्वे मंत्र्याच्या आणि माझ्या रेकॉर्डवर आहे. मी पाठपुरावा केला, काम चालू झालं. आज तुमच्या तुळजापूर पासून धाराशिव पस्तोरचं इंजिन ट्रायल त्या ठिकाणी मार्च 27ला पूर्ण होतंय. बांधवानं ही खासदार ओमराजेनं केलं ना.
पण नारळ फोडायला पोतडच आहे त्याच्यापाशी. आता तुम्ही सांगा, ही रेल्वेचा विभाग कोणाकडे आहे? केंद्राकडे आहे का राज्याकडे आहे? त्याला सांगा की आल्यावर कधी काय नेमकं कमी काय आहे आमच्यात सांगा. माझ्या आधी लोकसभेत खासदार पाठवित नव्हता का? कुठला प्रश्न कुठल्या खासदारानं मांडलाय मला दाखवा. पद्मसिंह पाटील बी होतं 5 वर्ष, एकानं नाही मांडला. तुमचा सोयाबीनचा प्रश्न, तुमचा कांद्याचा प्रश्न, तुमचा विम्याचा प्रश्न, कुठल्या शेतकऱ्याचा विषय, शेतमजुराचा विषय मी मांडायचा ठेवला सांगा. सांगा ना. का आधीच्या खासदाराला शपथ घालत होता बोललास तर पाडीन म्हणून? काय कमी काय आमच्यात? बरं, शेतकऱ्याची तर निश्चिती झाली का नाही अजून? कांद्याचं मोठं उत्पादन आहे तुमच्या गावात, काय भाव नाही काय लाव? मग कवा होणार, कवा निश्चिती सांगा तरी आम्हाला. हा नाही नाही, घ्या अजून कांबळाचं फुल, तसं नका करू. हा काय नेमकं कुठं तुम्हाला? मला काय म्हणायचंय, ही लोकशाही कशासाठी आहे? ही मतदान कशासाठी आहे? तुम्हाला जर काहीच वाटणार नसेल, काहीच करणार नसाल तर ठीक आहे. सोयाबीन 11,000चं 3200 नाही काय लाव. कांदा एका एकरला 50,000 तर खर्च येत असेल मार्केटला न्यूज तर निघायला का तेवढा तरी? आणि डीएपीचं पोत 10चं 20चं पोत कोणचं स्वस्त झालंय दावा? अरे मग नुसतं जारडतो मत बटन दाबताना काय हुकतंय काय? हा काय नाही, मिशनी बिशनी नाही, सांगू नका मला तसलं, अजिबात नाही. आपली हुशार आहे ती, अजिबात मिशनीला नाव ठेवायचं नाही. आपण जाऊन दाबवतो मिशनीला. बरं, मिशनीचं म्हणतो, मग लोकसभेला कुठे गेली ती मिशीन? मीच विचारतो की चला कुठे गेली ती? बरं, मोदीला जास्त गरज नगरपालिकेची आहे का लोकसभेची आहे? मग ऍडजस्टच करायची तर लोकसभेला करेल का नगरपालिकेला करील? आता तुम्हीच वाटू द्या, तुम्हाला वाटू द्या थोडं काय असेल तर, ज्यानं घेतलं त्याला बी वाटू द्या. मग असं का हो? मग आम्हाला बी सांगा की आम्हाला लय अवघड वाटायलंय का?